हाय हॅलो नमस्कार. मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तसं मला स्वयंपाक करायचा आहे पण आज भाजीला काहीच नाही आहे. त्याच्यामुळे म्हणलं मी विचार करत होते काय करू आणि यांना आज उपवास आहे आणि आज व्हॅलेंटाईन डे पण आहे. त्यांना शनिवार असतो आणि भाजीला तर आता काहीच नाही आहे. म्हणून मी असं सहज स्क्रोल करत होते म्हणून मला मासवडीची रेसिपी दिसली. तसं आमच्या आईनं लाटून मासवडी करते पण मी आज थापून ट्राय करणार आहे. कारण जुन्या काळात असं म्हणायचं की जे जे कोणी नॉनव्हेज खात नव्हतं ना, की म्हणजे जावई घरी आलेत आणि जावई नॉनव्हेज खात नाही आहेत, तर मग नॉनव्हेजच्या ऐवजी ही मासवडी बनवली जायची. म्हणजे ही नॉनव्हेजला कॉम्पिटिशन देते. चला आज नॉनव्हेज तर नाही बनवू शकत मी कारण त्यांना उपवास आहे आणि काहीतरी स्पेशल करायचं व्हॅलेंटाईनचं, म्हणून मी आज मासवडी करते. कारण ह्यांना एक वेळेस फुल नाही दिलं तरी चालेल पण त्यांना छान जेवण आवडतं. ते म्हणतात ना, काय असतं तो, इंसान का आदमी के दिल का रास्ता पेट से होकर जाता है, तसंच काहीसं ह्यांचं पण आहे. त्याच्यामुळे चला ह्यांना आज झणझणीत अशी मासवडी करून खाऊ घालते. तशी मासवडी मी आज पहिल्यांदाच ट्राय करते कारण मला ती खूप अवघड वाटते. जशी आई करते ना तसं तर मला असं वाटतं की किती अवघड आहे हे. त्याच्यामुळे मी कधी ती ट्राय केलेलीच नाही आहे. आज मी पहिल्यांदा बनवणार आहे. थापून मला थोडीशी सोपी वाटते. बघू काय होते ते. वडी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण मसाला तयार करून घेणार आहोत. आता आपल्याला 2 मसाले तयार करून घ्यायचे, एक ओला आणि एक कोरडा. कोरडा मसाला वडीत घालण्यासाठी आणि ओला मसाला त्याचा रस्सा बनवण्यासाठी. कोरडा मसाला तयार करण्यासाठी असे तीळ खरपूस भाजून घ्यायचे लाल. आता खसखस पण पाहिजे पण माझ्याकडे आज खसखस अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे फक्त तीळ भाजून घेते आणि त्याच्यानंतर खोबरं पण भाजून घ्यायचं आहे. ह्याच्यातमध्ये खडे मसाले पण जातात पण आता माझ्याकडे सगळे खडे मसाले अवेलेबल नव्हते, त्याच्यामुळे मी 1 चमचा गरम मसाला यूज करणार आहे. आता हे खोबरं तयार आहे भाजून, ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि आता आपल्याला कांदा भाजायचा आहे. आता हा सगळा कांदा मी दोन्हीही भाजीचा आणि वाटणाचा दोन्ही पण मी एकदाच भाजून घेते आणि ते कांदा भाजतानाच त्याच्यात थोडंसं लसण आणि अद्रक पण भाजून घ्यायचे थोडंसं. थापून वडी बनवणार आहोत आणि त्या बेसनामध्ये टाकण्यासाठी मिरची आणि लसण मी आधी मिक्सरमधून काढून घेते कारण वाटण्यासाठी परत मिक्सर भरेल, म्हणून थोडंसं काम वाचवण्यासाठी. चला आता कांदा पण चांगला मस्त लाल भाजून तयार आहे तोपर्यंत. पण सगळ्यात आधी मी कोरडा मसाला काढून घेते. त्याच्यासाठी तीळ जे आहेत ना ते काढून घ्यायचे कारण सगळं एकत्र टाकलं तर तीळ तसेच मोठे मोठे राहतात. आधी आपण वडीचा मसाला काढून घेणार आहोत. त्यासाठी तीळ मी आधी काढून घेतले आणि हे जे खोबरं आहे भाजलेलं त्यातलं अर्धं खोबरं आणि अर्धा कांदा लसण अद्रक जे आहे ते आणि कोथिंबीर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ह्याच्यात खडा मसाला कुठेही वापरलेला नाही आहे, त्याच्यामुळे मी 1 चमचा गरम मसाला टाकते. ह्यात तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकतात. मी 1 चमचा गरम मसाला टाकते म्हणजे खडा मसाल्याची कसर भरून निघते त्याने. आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि एका साईडला ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला रश्श्याचं पण जे काय वाटण आहे ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. आता वडी तयार करण्यासाठी करायच्या आधी मी इथं रस्सा तयार करून घेते. त्यासाठी तेल ठेवलं आहे. तेल थोडंसं जास्त घ्यायचं कारण तरी असते भाजीला, तेव्हाच भाजी चांगली लागते. त्याच्यात जिरे मोहरी घालायचे आणि जे काय आपण वाटण रश्श्याचं केलं होतं ते घालायचं. आता वाटण सेमच आहे, फक्त त्याच्यात तीळ आणि खडा मसाल्याचं जे काही गरम मसाल्याचं ही होती ते नाही आहे. असं मस्त तेल सुटेपर्यंत वाटण आपण तेलामध्ये परतून घ्यायचं. जे काही आपण नॉनव्हेजची भाजी करतो ना तसंच आहे सेम, बाकी काही वेगळं नाही आहे. आणि तुमचं तिखट टाकायचं म्हणजे काळं तिखट लाल तिखट. आता आमच्यात थोडं तिखट जास्त खातात, तुम्ही तुमच्यानुसार ॲडजस्ट करू शकता. आणि ही भाजी झणझणीतच असते त्याच्यामुळे तिखट खात नसाल तरी एकदा झणझणीत खाऊन बघा आणि वडी त्याला बॅलन्स करते परत जरी तिखट झालं तरी. चवीनुसार मीठ घालायचे आणि भाजी चांगली मिळून यावी ना त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं डाळव्याचं पीठ घालायचं आहे आणि ते त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत ठेवायचं आणि नंतर आपल्याला पाहिजे तेवढं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून त्याच्यात पाणी घालायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची. आता आपण करणार आहोत वडीची तयारी.
आणि त्यासाठी मी इथं कढई घेतली, त्याच्यात तेल टाकले, त्यात थोडी जिरे मोहरी आणि जे काय आपण मिरची आणि लसणाचं वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आहे. ते चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे आणि ते चांगलं तेलात परतलं की त्याच्यात थोडंसं मीठ आणि हळद घालायची. आणि 1 वाटी जर तुम्ही बेसन घेतलं आहे ना तर तुम्हाला 1.5 वाटी पाणी लागेल. पाण्याची तुम्हाला कन्सिस्टन्सी आहे थोडीशी लक्षात ठेवावं लागेल, कारण 1 वाटीला 1.5 वाटी पाणी घ्यायचं. म्हणजे हे जास्त पातळ झालं तर परत त्याला चिरा जातात, त्याच्यामुळं पाण्याचं थोडंसं लक्ष ठेवावं लागतं आहे. आणि असं पिठामध्ये फोडणीमध्ये पाणी घालायचं, कोथिंबीर घालायची आणि त्याला चांगली उकळी फुटायली की ह्या विस्करच्या साह्यानं त्याला चांगलं पीठ टाकत मिक्स करायचं. म्हणजे त्यात जास्त गाठी होत नाहीत. तसं गाठी होतातच, थोडंसं हाताला मेहनत तर द्यावीच लागते. फार हात गाठले होते माझे हे करताना. नंतर विस्कर साईडला ठेवायचं आणि तुमच्याकडे असं हे असेल उलटणं तर असं पटकन होऊन जातं. बाकी हे असं फोल्ड होतं आहे, रबरचं उलटणं आहे त्याच्यामुळे ह्यानी लवकर झालं माझं. बाकी दुसऱ्या उलटण्याने होत नाही एवढं. मग हे असं मस्त त्याला सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि त्याला 5 मिनटं वाफवायला ठेवायचं. आता आपल्याला थापण्यासाठी लागेल एक सुती कपडा. हा माझ्या टोपल्यामध्येच रुमाल असतो कंटिन्यू. टोपल्यामध्ये मी पेपर वापरत नाही, रुमाल वापरते. तोच रुमाल मी धुवून घेते. आता हा कपडा ओला असायला पाहिजे जेव्हा तुम्ही वडी थापायला सुरुवात करतात. आणि वडी तुम्हाला थोडीशी गरम असतानाच थापायचे ते. आणि जेव्हा तुम्ही पीठ घ्याल ना आणि राहिलेलं पीठ पण तुम्हाला झाकून ठेवायचं, ते उघडं ठेवायचं नाही, कारण ते थंड झालं की परत दुसरी वडी थापत नाही. आणि हे एवढं गरम होतं की मला ते थापायला पण त्या कॅरी बॅग घेतली होती मी, तरी पण मला त्याच्यामध्ये पण फार गरम लागत होतं. म्हणून मी असं मस्त थापून घेते आणि थोडंसं पोळतं आहे मला, पण ठीक आहे आता असो. खाण्यासाठी तेवढं करावं लागतं. आणि छान अशी वडी थापली. त्याच्यानंतर मध्ये मसाला घालायचा आणि वडी बंद करून घ्यायची आणि त्याला थोडासा असा मासोळीचा आकार द्यायचा, असा उंच जो असतो तो. आणि मला पहिल्याच ट्रायमध्ये एवढं छान आलं होतं ते, म्हणून मी खूप खुश होते. इथं तुम्ही बघू शकताय माझा आनंद. कारण मी पहिल्यांदाच करत होते आणि खूप छान झालं होतं. पण मी आणखीन एक स्टेप विसरले त्याच्यातली, की तिथं दाखवलं होतं की खाली जेव्हा वडी थापताना तुम्ही त्याच्या आधी तुम्हाला खोबरं खिसून घ्यायचं आहे खाली आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची, म्हणजे वडीवरून पण आणखीन छान दिसते. सो मी दुसऱ्या वेळेस करताना ते केलं, जे की मी पहिल्या वेळेस विसरले होते. आणि दुसऱ्या वेळेसची पण छान झाली. तरी पण ती थोडीशी थंड झाली होती ना, त्याच्यामुळे मला जरा मेहनत लागली ते असं एका जागेवर समेटून आणण्यासाठी. पण एवढं काही नाही वाटलं. दुसऱ्या वेळेस छान झाली मस्त पहिल्याच ट्रायमध्ये. नंतर म्हणजे कधीही गरम गार काही झालं तरी ह्याला आता काही होत नाही. तुम्ही कधी पण कट करू शकता. फक्त कट करताना असं थोडीशी जाड कट करायची, म्हणजे ती छान लागते. फारच लहान कट करायला गेलात ते होत नाही. आणि बघा किती सुंदर झालेली आहे. आज खूप आवडली आहे मला ही. माझी गेल्या वेळेस खूप बेजारी झाली होती. चला, झणझणीत अशी मासोळी तयार आहे. आता जेवण तर आताच करायचं नाही आहे, पण ही वडी खाऊन बघते कशी झाली ती. सेम लागते जसे लाटून करतो ना आपण. आपण म्हणजे मी नाही केली कधी. नाही, खरं तर ना एकदा ट्राय केली होती, पण एवढी बेजारी झाली होती माझी. मला ते बेसन तिंबलं तर सगळं हाताला चिटकायला लागलं. परत तेल लावून कसं तरी केलं
ते लाटायला लागले तर ती सगळं पोळपाटाला चिटकायला लागलं परत. आणि एवढी वैतागली होते मी. कशा तरी मी छोट्या छोट्या असं त्याचं गोल करायचं आणि हा मसाला मध्ये ठेवून त्याला असं बंद करायचं असतं गोल गोल करून, आणि ते परत वाफळायला ठेवायचं. मी कसं तरी ते 2 करून घेतले आणि ते वाफळलं. तिथून पुढं मी आजपर्यंत कधीही मासवडी केली नाही, पण मला खूप आवडते आणि यांना पण खूप आवडते. बघू आता यांना ती तर आवडते, ही आवडते का नाही, पण मला तसं काही टेस्ट म्हणजे बदल जाणवलं नाही. मस्त झालं, झणझणीत झाले. चला, छान असा वडीचा रस्सा पण तयार आहे, वडी पण तयार आहे, भाकरी, कांदा, मिरची, लिंबू, मस्त आता आम्ही जेवण करतो. आपण भेटू अशाच पुढच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.